सोबत कंपल्सरी येणं गरजेचं आहे। पुढचे दोन संघ आहेत त्या दोन्ही संघांनी आमच्याकडून हा पेज घेऊन जायचा आहे। जो प्लेइंग 11चा स्क्वॉड राखीव 3 खेळाडू आहेत त्याची लिस्ट आमच्याकडे जमा करायची विनंती असेल माझी। आमचे आजचे साथी स्कोरर स्वयं पेन आणि त्यानंतर आमचे सचिन दादा केनी स्वतः एक समालोचक देखील आहेत। हॅलो चला मॅचला आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ आपण करूया। गणपती बाप्पाच्या नावाचा जय जयकार सकाळच्या सत्रामध्ये झालाय। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती महाराष्ट्राच्या आराध्य दैवत गणपती बाप्पाला विनम्र अभिवादन करून आजच्या पहिल्या मॅचकडे आपण जाऊया, जिथे 40-11 स्टार कर्जत टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। कपिल एंटरप्राइजेस रसायनी हा संघ बॅटिंग साठी उतरलाय। 5 षटकांचा खेळ, पंचांचा इशारा आलाय। लेट्स प्ले द क्रिकेट। पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज, 6वा दिवस आणि पहिला बॉल। ओ पहिल्याच बॉलवर बॉलला उचलून फेकून दिलाय व्ही शेप मध्ये डीप लॉंग ऑनच्या पलीकडे। बॉल सीमा रेषा पार, स्वैग से करेंगे पहले बॉल का स्वागत। षटकार तर पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय। 50+ जरी खेळाडू असलं तरी मनगटात किती ताकद आहे, पॉवर जनरेट केली पहिल्याच बॉलवर। ओव्हर पिच बॉल आणि मेजवानी करतर होती, तोफा कबूल केला आणि बॉलला पाठवून दिले सीमा रेषा पार। षटकाराने स्वागत केलंय। कपिल एंटरप्राइजेस रसायनी टीम रघु परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करतर आयकॉन प्लेयर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सय्यार। ओ यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅटचा वापर केलाय, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल गेला। एक सिंगल, एक षटकारानंतर गोलंदाजांनी केलं आपलं कमबॅक आणि आता स्ट्राइक चेंज होईल। 40+ क्रिकेट आहे, तुम्हाला बंधन नाही। 6 प्लेयर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या 6 प्लेयर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, जिथे आपण पाहू शकतात मिड विकेटला डीप लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्याचबरोबर डीप पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात। ओ हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलाय, दिशा दिलाय त्या ठिकाणी। शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे। एक सिंगलने आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ऍड होईल आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज दीपक राणे। चल बरोबर आहे, कारण 40+ क्रिकेट संघाला किती शिस्त आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। बरोबर 10 वाजता आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात केली आणि हीच शिस्त खरं तर ओ यावेळेला आपण पाहिलं तर ब्लॉक होलचा चेंडू ब्रह्मास्त्र फेकलं गेलं आणि तिथे कुठेतरी थोडंसं स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळालं पवन मातकर या खेळाडूंना, जिथे त्यांनी षटकाराने सुरुवात केली होती, परंतु तदनंतर मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक राणे खूप चांगली कमबॅक करत असताना अक्षरशः खोदून काढलाय हा बॉल। तिथे मात्र
क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. क्लिअर करतो आणि हा षटकार पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा आणि स्कोर कार्डवर लागले धावा 18 रन लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. पहिलं षटक आहे दीपक राणे. सुरुवात षटकाराने झाली, शेवट देखील षटकाराने झाला. भरपूर काही नाट्यमयरित्या हा षटक आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये एक आपण पाहिलं तर मिसफिल्ड देखील झाली आणि ज्याच्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. तदनंतर शेवटच्या बॉलवर मिसफिल्ड झाली जिथे आपल्याला षटकार पाहायला मिळाला. तदनंतर 18 धावा, तब्बल 2 षटकार, 1 चौकार आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 2 सिंगल देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर 18 धावा स्कोर कार्डवर. 40+ क्रिकेट सध्या अक्षय सर भरपूर चर्चेमध्ये, कारण एक काळ असा होता की 40+च्या एंट्र्या ठेवण्यासाठी जबरदस्ती करावी लागायची, परंतु आज तुम्ही 1 लाखाचं पहा किंवा रतनबुवा चषक पहा, अशा मोठमोठ्या मॅचेसमध्ये देखील 40+चे लॉट्स ठेवले जातात. ही खरं तर पर्वणी आहे 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी, परंतु 40+चे खेळाडू देखील कुठे कमी नाहीत, कारण आज तरुणांचं क्रिकेट देखील 40+ खेळाडू गाजवतात आणि 40+चं क्रिकेट देखील 40+ खेळाडू गाजवतात. त्यामुळे भरपूर मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आला. दुसऱ्या षटकाकडे आपण जातोय आणि आमच्यासोबत अक्षय पाटील सर आहेत आणि जे आता स्कोररची भूमिका करतात. म्हणजे अक्षय पाटील या नावाची भरपूर हवा सध्या आहे. भरपूर काही आम्ही विश्लेषण आजच्या दिवसामध्ये करू, परंतु मॅचला सुरुवात अगदी डोक्यावर बर्फ ठेवून पहिल्या बॉलला हलक्या हाताने फक्त दिशा दिली पॉईंटच्या दिशेनं आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अगदी वेगाने, पंचांकडे इशारा, परंतु पंचांनी थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय दिला गेलाय. थोडंसं कठीण होतं आणि परंतु दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का हा प्रश्नचिन्ह जरूर होता, परंतु पहिल्या विकेटसाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी असतात इथे, कारण 40+चा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एक वेगळी रणनीती घेऊन प्रत्येक आयकॉन या मैदानामध्ये या मॅचमध्ये तुम्हाला उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. काय झालंय, दूध का दूध पाणी का पाणी, तुमच्यापर्यंत संपूर्ण निर्णय आमच्या समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आमचे पंच या ठिकाणी शहानिशा करत आहेत काय घडले मैदानाच्या आतमध्ये. परंतु अतिशय देखणं असं सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळते. हिरवा रंग खरं तर आपल्या भारतीय देशाच्या समृद्धीचं प्रतीक आहे आणि ते सध्या हिरव्या रंगाने पूर्ण छटा आपल्याला पाहायला मिळते. जे बाउंड्री सीमारेषेवर पंच शहानिशा करतात, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आणि पंच हे सांगतात, कन्फर्म करतात कीप रोलिंग असं पंचांचं सध्या चालू आहे आणि शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचलेत. बॅट्समॅन इज OUT आउट, नाव बॅक टू डग आउट. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचं सुराज्य बनवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं गाणं सध्या आपल्या DJ गोल्डन DJच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेटर जर आपण पाहिलं तर जय पाटील ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. अशोक पारंगे बॅक टू डगआउट, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मॉन्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
बॅट्समॅन नेम प्लीज. गैनीनाथ. ओके, थँक्यू सो मच. गैनीनाथ सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. तर एकीकडे आपण पाहतोय पवन मातकर आहेत, ज्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार 2 पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला. आणि तदनंतर आपण जर पाहिलं 17 वैयक्तिक धावसंख्येवर सध्या पवन मातकर खेळत आहेत. गोलंदाज सय्यार. ओ यावेळी मात्र ओव्हरपिच बॉल, जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, एलिमिनेशन थोडंसं कमी मिळालं, तिथे आणखीन एक कॅच ड्रॉप. 3 चुका यावेळेला आपण पाहतोय. 40-40-11 स्टार कर्जत या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चुका आणि त्या अतिशय महागड्या ठरल्यात. या कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, कारण 264 धावांची रोहित शर्माची खेळी तुम्ही आठवा. आणि त्याचबरोबर कॅच घेतल्यानंतर जो काही T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादवने घेतल्यानंतर, त्यामुळे कॅचेसला किती महत्त्व आहे हे आपल्याला कळतं. परंतु त्यानंतर जखमेवर मीठ चोळणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन पवन मातकर यांच्या जातं. आणि तीच भूमिका तुम्हाला मैदानामध्ये देखील दाखवावी लागेल. गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी क्षेत्ररक्षकांची देखील साथ तुम्हाला अनिवार्य असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संतोष गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. आणि सध्या पवन मातकर यांची बॅट अगदी बोलायला लागली आणि इथे मात्र आणखीन एक बॉल मिड विकेटला क्लिअर करतोय, पंचांचा इशारा. आणखीन एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाम आंख उठाकर बात करते ना आंख झुकाकर बात करते, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते, हेच पवन मातकर सांगतात आणि पाठवलं एक षटकार. मध्ये 18 होत्या. हो, यावेळी मात्र फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटला पिचिंग केलं आणि तदनंतर वेगाने पूर्णपणे बीट केलं. शेवटचा बॉल मात्र अगदी चांगल्या दर्जाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल, जिथे स्ट्राईकला आपल्याला गहिनीनाथ पाहायला मिळाले. आणि तदनंतर 2 षटकांच्या समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना स्कोर कार्डवर आता धावा लागल्यात त्यात 33. 16.50च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये 18 होत्या आणि दुसऱ्या षटकापर्यंत आपण 33 धावा पाहतोय. थोडीशी टीम हँडल करण्याची गरज, कारण इथे रोखावं लागेल. कारण जे पवन मातकर नावाचं जे वादळ, जे पहिल्या बॉलपासून वादळी खेळी करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 30 धावा अक्षरशः कुठून काढल्यात आणि गोलंदाजाचा पूर्णपणे समाचार घेतलाय. त्यांना कुठेतरी थांबवणं, ते वादळ कुठेतरी थांबवणं, त्यासाठी टीम स्ट्रॅटेजी काय असेल, गोलंदाज कोण पाचारण केलं जाईल, त्याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिले. परंतु इथे कुठेतरी एक वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. प्लॅन ए सक्सेसफुल होत नसेल तर प्लॅन बी तुम्हाला एक्झिक्यूट करावा लागेल आणि हीच तर जबाबदारी असते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तानाजी कडू स्वतः आयकॉन प्लेयर आहेत आणि आयकॉन प्लेयर नॉर्मल प्लेयर नसतात. अक्षय पाटील सर, जे भरपूर पॉलिश झालेले असतात असे खेळाडू आयकॉन प्लेयर म्हणून आपण निवडत असतो आणि संघ मालकांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. संकेजी भासे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये आता पवन मातकर यांना कशा पद्धतीनं
टॅकल केलं जाईल, परंतु स्ट्रीकर यांचा फटका, क्षेत्ररक्षक खाली. ओहो, यावेळी मात्र सूर्याची किरण अडसर आलीत आणि तदनंतर मात्र आपण पाहतो आणखीन एक झेल या ठिकाणी ड्रॉप. झेल ड्रॉप झाला, विकेटला जीवदान देखील प्राप्त झालं. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा देखील झाल्या. आपण 40+ रायगड्स मास्टर बिग बॅश ही मोठी स्पर्धा खेळतात. इथे तुम्हाला जर तर यदि किंतु परंतु कारण कोणत्याही प्रकारची चालणार नाही. जब तक चमत्कार नाही तब तक नमस्कार नाही. अक्षय पाटील सर, तुम्हाला कारण देऊन चालणार नाही. आणखीन एक संधी आली, बॅक टू बॅक दुसरी संधी, ती देखील हिरावून घेतली गेली, ती देखील संधी गेली. मी आता तेच सांगितलं होतं अक्षय पाटील सर की इथे तुम्हाला कारण देऊन चालणार नाही, तुम्हाला ते काम करावंच लागेल. आज ज्या पद्धतीनं तुमच्या टीम मालकाने तुम्हाला ज्यासाठी निवडलं गेलंय ते काम तुम्हाला आज करावं लागेल. इथे कारण देऊन चालणार नाही. 2 बॅक टू बॅक या ठिकाणी कॅच ड्रॉप झाल्यात आणि जीवदान कोणाला मिळालं तर ज्या खेळाडूनं तब्बल 4 षटकार ठोकलेत त्या पवन मातकर यांना या ठिकाणी जीवदान मिळाले. जखमी शेर और भी खुखार होता असं म्हटलं जातं आणि मागची कॅच सोडली आणि लगेच त्यांनी षटकार ठोकलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदलाव, षटक क्रमांक 3 सध्या टाकत असताना प्रभाकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि गैनीनाथ यांच्यासाठी देखील आग तो अभी दोनों तरफ से लगी है. सुरुवात पवन मातकर यांनी केली आणि आता गैनीनाथ हे देखील षटकार मारतात. आणखीन 6 धावा जोडा या ठिकाणी स्कोर कार्डवर तब्बल झाल्यात आता 42 धावा. अक्षरशः पेटाला सुरुवात झाली. इथे संधी आहे, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो, यावेळेला मात्र आपण पाहिले एफर्ट चांगले होते, परंतु हे सगळे 40+ चे खेळाडू आहेत त्यामुळे एक्सपेक्टेशन देखील फार करता येणार नाही. परंतु तुम्ही फार मोठी स्पर्धा खेळता आणि तिथे तुम्हाला आपलं 100% डेडिकेशन द्यावंच लागेल. दरम्यानच्या काळामध्ये काढल्या 2 धावा आणि या 2 धाव्यानंतर आता स्कोर फलक आपण जर पाहिलं तर लागले 44 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. अतिशय चांगली देखणी स्पर्धा तुमच्या भेटीला 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी ही तर खरी पर्वणी आहे. बिग बॅश मास्टर्स बिग बॅश 40+ लीग. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रीकर यांचा फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे झेल पकडली जाते. इथे विकेट पहिली, दुसरी विकेट डाऊन होते कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाची आणि तिथे जर आपण पाहिलं तर कॅच तानाजी कडू यांनी ही कॅच घेतलेली आहे. चला, आई बाबा आणि साई बाबा या दोघांची भक्ती केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता जाणवणार नाही. आता बॉल का एक बॉल आहे अजून, तर शेवटचा एक बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू दाखल झालेत. बॅट्समन कोण? चव्वेचाळीस धावा धावफलकावर लागले. तिसरे षटक प्रगतीपथावर आणि आता उदय मैदानाच्या आतमध्ये आलेत. मॉन्टी या नावाने सुप्रसिद्ध असलेले हे खेळाडू
परंतु आता शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील 2.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे आणि खूप चांगलं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतो कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना, परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं आज खऱ्या अर्थाने 50+ खेळाडूंना अक्षरशः धुमाकूळ या मैदानामध्ये घातले, ज्यांनी ठोकलेत आतापर्यंत 4 षटकार. 24व्या षटकाराच्या माध्यमातून त्यांनी काढल्या गेल्यात. पहिल्याच बॉलपासून अटॅक करण्याचा प्रयत्न. सुधाकर तयार, उदय देखील तयार. फुलरलेनचा बॉल यावेळेला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र थोडंसं फंबलिंग, दुसऱ्यासाठी पलटवार कॉल झाला आणि लगेच त्या कॉलला स्वीकारलंय बॅट्समन पवन मातकर यांनी आणि 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्तीची घोषणा होते पंचांच्या माध्यमातून. तोपर्यंत स्कोर कार्डचा जर विचार केला तर लागल्यात धावा. 46 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 3rd ओव्हर. चला ड्रिंक ब्रेक आहे आणि 2.5 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल. पाणी आपण द्यायचं आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं अक्षय पाटील सर, मार्च महिना आलेला आहे आणि सध्या उन्हाच्या तप्त झळा सगळ्यांना, अगदी उष्णतेची भरपूर लाट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे 40+ खेळाडू आहे. जिथे आपण यंग खेळाडूंचा विचार करतो ते खेळाडू देखील 10 वाजता आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळत नाही, परंतु 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर शिस्त आहे आणि ही शिस्त आपल्याला त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये देखील पाहायला मिळते. 40+ खेळाडू सकाळी 7 वाजता मैदानावर येतात आणि सध्या यंग खेळाडूंचा जर विचार केला तर 10 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये असतात. हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. काय म्हणाल? नक्कीच सर, डिसिप्लिन काय असतं ते 40+ आमच्या सर्व खेळाडूंकडून शिकायला पाहिजे. सकाळी 7ला शार्प टच होतात मैदानावर. सकाळी 5 पासून ते रनिंग करतात, त्यानंतर मैदानावर येतात आणि क्रिकेट खेळतात. असं एक चांगलं आपण पाहतोय डिसिप्लिन या 40+ युनिटमध्ये पाहतोय. आणि तेवढंच बाजूला आपण पाहिलं तर यंग ब्रिगेड कुठेतरी आळशी मला वाटते आहे, मी तर म्हणेल. पण एका बाजूला दुसरी पण असं सर आहे की डे नाईट स्पर्धा आहेत आणि त्याच्यामुळं कदाचित तसं होत असेल. आणि काही असे खेळाडू आहेत की जॉब प्लस क्रिकेट असे आहेत आणि काही फक्त क्रिकेटवर भरीव योगदान देतात. तर अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती आहे. पण 40+ची कौतुक करावं तेवढं कमी, कारण या वयामध्ये त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. या वयामध्ये त्यांनी वेळेला खूप महत्त्व दिलं जातं. अगदी आपण पाहतोय परिवार आहे, परिवारासोबत आपली जॉब आहे, जॉबसोबत क्रिकेट, म्हणजे अशा तिहेरी भूमिका या खेळाडूंना सर करावा लागतोय. एक धाव आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ हा नारा आहे सध्या 40+ सगळ्या खेळाडूंचा. आणि हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी क्रिकेट हा माध्यम आपण निवडलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं दोन्ही काम होतं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्यांची जी आवड आहे ती आवड देखील जपण्याचा प्रयत्न केला जातो, खेळाचा अनुभव घेतला जातो. आणि ज्या खेळाडूंनी खरं तर अनेक मैदानं गाजवलेले त्यांचा काळ होता आणि आज देखील 40+ मैदानावर येऊन देखील ते मैदानं गाजवतात आणि ही खूप एक जमेची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 50+ खेळाडू आणि ते सध्या मैदानामध्ये एक वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जे पवन मातकर हे नाव आज चर्चेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये राहिले असं म्हणायला हरकत नाही. 4थं षटक आहे मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर आणि पवन आहेत स्ट्राईकला. फुलरलेनचा बॉल अगदी फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतं. ज्युसी फुल टॉस ही देखील चूक आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारच्या चुका क्रिकेटमध्ये सध्या माफ होणार नाहीत, कारण भरपूर चुका सध्या जर आपण पाहिल्या तर 40-11 स्टार कर्जत त्यांच्या माध्यमातून आणि येतोय हा चौकार. संघाची पाहायला मिळते. दत्ता कराळे पुन्हा एकदा यावेळी मात्र बॉलला उचलण्याचा प्रयत्न, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक. आणखीन एक चूक. आतापर्यंत 4 कॅचेस ड्रॉप झाल्यात, ज्याच्यामध्ये 7 कॅचेस ड्रॉप झालेत आणि मी म्हणेन कुठेतरी ह्या पथ्यावर पडतील 40-11 स्टार कर्जत या संघाच्या, कारण टीम मालकाची इच्छा असते एक चांगला खेळ करावा, त्यांचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे. आणि आता जर पाहिलं तर तब्बल 7 कॅचेस ड्रॉप, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.
पवन यांचा जर विचार केला तर 12 बॉलमध्ये आतापर्यंत 39 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी केली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न खरं केला जातोय 40-40-11 स्टार कर्जत या संघाच्या माध्यमातून. आणि टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळालं, जे सूर्यकांत गुंड आणि नरेश ठोंबरे या 2 खेळाडूंनी आतापर्यंत अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु तिसरी अर्धशतकी खेळी आजच्या दिवसामध्ये पवन मातकर या खेळाडूंच्या माध्यमातून आणि ते 40+ खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून जर हा अर्धशतकी खेळी झाली तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्यांचं नाव भरपूर चर्चेमध्ये राहील. दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर तयार राहतील. पवन मातकर यांना कशा पद्धतीने थांबावं लागेल, कुठे बॉल पिचिंग करावं लागेल, भरपूर मनामध्ये भावनांचा कल्लोल उठलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता कशा पद्धतीचे फटके येतील याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढलं व्ही शेप मध्ये, तिथे डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल. आणि 40 धावा आतापर्यंत नाबाद खेळत असताना पवन मातकर हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुकास्पद कामगिरी त्यांची पाहायला मिळते. आणि आता स्ट्राईकला पण पाहू शकतात उदय, ज्याने आतापर्यंत 2 धावा फक्त काढलेल्या आहेत. मॉन्टी या नावाने सुपरिचित आहेत, भरपूर हे देखील नाव चर्चेमध्ये राहिले. परंतु आज स्वतःच्या नावाला साजेसा असा खेळ या ठिकाणी करावा लागेल. त्यांच्यासाठी मिडविकेट तैनात केला गेला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंग ऑफला देखील, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू तैनात उदय यांच्यासाठी. दत्ता कराळे गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेला मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आणि काल अक्षय सर आपण जर पाहिलं तर महिला दिन होता काल 8 मार्च जागतिक महिला दिन. आणि खऱ्या अर्थानं काल या मंचावर देखील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. नारी शक्तीचा संपूर्ण जगामध्ये सध्या जय जयकार होतो. आणि 8 मार्च काल आपण या ठिकाणी देखील नारी शक्तीचा सन्मान. यावेळी मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारायचा होता, शरीरावर आदळला हा बॉल आणि गुडलेन स्पॉटवरून. आणि तदनंतर बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. एक सिंगल नंतर आता पवन मातकर सध्या स्ट्राईकला. आणि जेवढे पवन मातकर स्ट्राईकला राहतील तेवढं नक्कीच चांगलं आहे कपिल एंटरप्राइजेस रसायन या संघासाठी. कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या बॅटमधून सध्या खोऱ्यानं धावा येत आहेत त्याचा विचार केला तर जास्तीत जास्त हे खेळाडू जास्त स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघाचा नक्कीच असेल. दत्ता कराळे तयार आणि त्यांच्या समोर आता 40+ खेळाडू आपण पाहतो जे सध्या वैयक्तिक खेळतात, 40 या धावसंख्येवर खेळतात. अजून 10 धावा दूर आहेत अर्धशतकी खेळण्यासाठी. पुन्हा एकदा उचलला बॉल, या वेळेला मात्र डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल हवेच्या लाटांवर स्वार, बॉल सीमारेषा पार, येईल कणकणीत षटकार. 46 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. आता पवन मातकर हे खेळाडू 40+ खेळाडूंमधून पहिली 50 मला वाटतं 40+ जर आज त्यांची झाली 50+ माफ करा 50+ खेळाडू पहिले असतील जर त्यांनी आजच्या दिवसामध्ये हे 50 धावा पूर्ण केल्या तर. आणि आता फक्त 4 धावा दूर आहेत 50 या धावसंख्येपासून, म्हणजे 50 मारण्यापासून. आणि त्या 4 धावा काढण्यासाठी आता ते कशा पद्धतीची त्यांची स्ट्रॅटेजी असेल मी म्हणेन. आता जर आपण पाहिलं तर अजूनही 6 बॉलचा खेळ आहे, त्यामुळे आजच्या दिवसामधली ही त्यांची 50 आपल्याला पाहायला मिळू शकते असा
अंदाज प्राथमिक आपण वर्तवू शकतो, परंतु 66 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, ज्याला डेथ ओव्हर आपण म्हणतो, ज्या षटकामध्ये भरपूर हाणामारी आणि फ्री लायसन्स असतो अक्षय पाटील सर बॅट्समनसाठी, कारण शेवटचं भरपूर काही बॅट्समन अजूनही शिल्लक आहेत, त्यामुळे इथे फ्री लायसन्स दिला गेला आहे. कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या माध्यमातून, जिथे उदय मॉन्टी हे सध्या आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईकला असतील, परंतु स्वतः हाणामारी करतील की स्ट्राईक रोटेट करतील हे येणारा काळ आपल्याला नक्कीच सांगेल. परंतु गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक, शैलेश गोलंदाजी मार्कवर, पहिलाच बॉल, तोफा कबूल है, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कारण त्यांना देखील माहिती आहे आता बॉल जो येतोय तो मैदानाच्या बाहेर जातोय, काय करावं, कशा पद्धतीनं विकेट प्राप्त करावं हा मोठा प्रश्न, यक्ष प्रश्न निर्माण झालाय. परंतु गोलंदाजांना या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी टाकावी लागेल. पुढचा बॉल, यावेळी देखील नटराज स्टाईलने बॉलला फेकून दिले, बॉल सीमारेषा पार, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय, षटकार. दोन षटकार, 2 इन अ रो, आणि तिसरा जाईल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले. परंतु बॉलरला या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल, आपल्यातील दाहकता या ठिकाणी दाखवावी लागेल, या गोलंदाजाला आगीचे निखारे टाकावे लागतील. कारण समोर जर आपण पाहिलं तर सध्या एक वेगळ्या रंगामध्ये बॅट्समन उदय खेळत असताना, यावेळी मात्र भन्नाट वेग, परंतु दिशा चुकीची आहे. अगदी वेगाने चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा योग्य, अगदी कमी वेगानं योग्य दिशेला जाणं हे जीवनाचं देखील सूत्र आहे, आणि त्या परिसूत्राचा अवलंब या ठिकाणी गोलंदाजांना करावं लागेल. हे प्रेशर आहे की काय अक्षय पाटील सर? मला वाटतं प्रेशर थोडंसं क्रिएट झालंय गोलंदाजांवर, त्याचमुळे सध्या वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, अशा प्रकारच्या गोलंदाजीची खरं तर गरज आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, इथे या धावेची गरज होती का? स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय या ठिकाणी कुठेतरी अंगलट आला आणि स्वतःची विकेट मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस होते आणि उदय मैदानाच्या बाहेर जातात. परंतु अजूनही आपण जर पाहिलं तर 4.3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 बॉल अजूनही असतील आणि सगळ्यांना उत्सुकता आहे ते पवन मातकर यांच्या अर्धशतकी खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील का? 50+ खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक ते गेलाय. स्ट्राईक रोटेट होईल का? कारण यस, महेंद्रसिंग धोनी यांनी जो बॉल ज्या पद्धतीनं स्टॉप केला होता त्या बॉलची भरपूर चर्चा झाली विराट कोहलीला प्रमोट करण्यासाठी, त्याचं शतक पाहण्यासाठी. तसं आज चित्र या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळेल का? तुर्तास या ठिकाणी बॉलला पाठवून दिले, मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाली आणि प्रेक्षकांची आता उत्सुकता जी शिगेला पोहोचली होती. पवन मातकर आहेत आणि 2 बॉलमध्ये आता अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 4 धावसंख्येची गरज आहे आणि ती अर्धशतकी खेळी त्यांची आज पाहायला मिळेल का? या वेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, व्हॉट अ फंटास्टिक शॉट. आणि या षटकारानंतर अर्धशतकी खेळी. आज पवन मातकर या नावाची चर्चा हवेच्या अगेन्स्ट या बॉलला फेकून दिलाय आणि तदनंतर आता पहा प्रत्येक जण त्यांना अप्रिशिएट करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण 50+ खेळाडू आहे. बॅट वरती करून अभिवादन करायचंय. पवनजी मातकर आजच्या दिवसामध्ये भरपूर इम्प्रेस केले, ज्यांच्या बॅट मधून तब्बल आपण जर पाहिलं तर किती 52 धावा आणि ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि 1 चौकार, ज्याच्या 2 चौकार सामील आहेत.
करताना इम्प्रेस केलंय. अक्षरशः गोलंदाजांची पिसं काढली असं म्हणायला हरकत नाही. आज जो गोलंदाज आला त्याच्यावर अक्षरशः तुटून पडले आणि खरं तर युवा खेळाडूंनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्याव्या अशा प्रकारचे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल त्याच्यावर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे, वाऱ्याच्या वेगानं ते आलेत, बॉलला कलेक्ट केले. तोपर्यंत एक सिंगल मात्र या ठिकाणी काढली गेली आणि षटक क्रमांक 5 संपुष्टात आले. फार मोठी भली मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. 88 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता कसरत करावी लागेल. भलं मोठं डोंगर आहे, पोखरून काढावं लागेल अक्षय पाटील सर. 40-40 11 स्टार कर्जत या संघाला. परंतु इथे आलेला प्रत्येक संघ हा मातब्बरच संघ आहे. खेळाडू प्रत्येक मातब्बरच आहे. तो प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपलं 100% योगदान देईलच या मॅचमध्ये. परंतु थोडंसं कसोटीचा काळ असेल 40-40 11 स्टार कर्जत या संघासाठी. त्याचसाठी त्यांची टीम हर्डल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि थोडीशी हितगुज सर्व खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय. परंतु ते देखील कच्चे गुरुचे चेले नाहीत. त्यांच्या संघ मालकाने त्यांना देखील निवडून घेतलेलं आहे. यहाँ हर एक हीरा है जो पॉलिश करेगा उतना चमकेगा. आणि तशी एक चमकदार कामगिरी प्रत्येकाला या ठिकाणी मैदानामध्ये करावीच लागेल. चला आज आपण पाहतो तर क्रिक हिरोजच्या माध्यमातून आमचे सचिन केणे सर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी देखील आपल्याला कळवलं गेलंय अपडेटर कसा असावा तर सचिन केणे यांच्यासारखा असावा. संपूर्ण स्टॅटिस्टिक आमच्यासमोर 5 दिवसाचं त्यांच्या माध्यमातून ठेवलं गेलं आणि त्यांनी देखील सांगितलंय की हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर या स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर तो 53च होता आणि त्याच स्कोअरला आता मॅच केलंय पवन मातकर या खेळाडूंनी आणि तो सूर्यकांत गुंडी यांचं 53 धावांचा आपण हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर पाहायला मिळाला आणि आज त्याच्याशी साधर्म्य साधलं गेलंय पवन मातकर या खेळाडूने. चला नेक्स्ट टॉससाठी आपण जाऊया. दादरचा बादशाह आणि हिमांशू सूर्या अण्णा या दोन टीममध्ये आता टॉस होईल. मी विनंती करतो दोन्ही कॅप्टन्सला आपण या टॉससाठी यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स दादरचा बादशाह संघाचे किरण पाटील आणि हिमांशू सूर्या अण्णा, कर्णधार निनाद तारेकर. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चला आपण टॉस साठी यायचं आहे. चला कॅप्टन्स आपण या आणि सोबतच आपली प्लेइंग 11 ची प्लेइंग 14 ची तुम्ही लिस्ट आमच्यापर्यंत सुपूर्द करायची विनंती करतो. चला नेक्स्ट अनाउन्स फॉर द टॉस. दादरचा बादशाह कॅप्टन किरण पाटील आणि हिमांशू सूर्या अण्णा, कॅप्टन निनाद तारेकर. प्लीज कम ऑन द डायस. चला लवकरात लवकर आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वेळ मिळेल तसं घ्या कारण ते नाही नाही या दरम्यान पनवेल तालुका समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष किरण दादा यांचं शुभ आगमन. अगदी आमचे ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक विनंती करते आदरपूर्वक आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये भेट द्यावी असे विनंती करते आपल्याला.
दादरचा बादशाह कर्णधार किरणजी पाटील आणि एका बाजूने हिमांशू सूर्या अण्णाचे कर्णधार निनाद तारेकर. चला टॉस करून घ्या दोन संघामध्ये. महेंद्र घरात यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्रॅकच्या स्वरूपामध्ये आम्हाला 2.5 लाखाची तब्बल इथे मदत करण्यात आली. त्यांचं धन्यवाद. डॉक्टर मनीष पाटील रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज, अण्णा गावडे जनरेटर आणि विशेष सहकारी आर्थिक मदत देखील त्यांनी केलं आहे. गोविर्लेचे आमचे काका व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून मैदान व लाईटची व्यवस्था करण्यात आली. त्यांचं विशेष धन्यवाद. DB काका आमच्या रायगड जिल्हा परिषदेचे DB काका यांच्याकडून 5,000 रुपयाची आम्हाला आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. जगदीश ठाकूर, अशोक ठाकूर यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. सौरभ मोबाईल्स यांच्या माध्यमातून पेन तालुक्यातील नामांकित मोबाईल शॉप त्यांच्याकडून आम्हाला फ्रीज मिळाले, त्यांचं देखील धन्यवाद. सूर्यकांत दादा मस्कर पाटी प्लस पनवेल तालुका अध्यक्ष यांच्याकडून सूर्या बॅटची या सूर्या स्पोर्ट्स कंपनीचे बॅट्स आम्हाला देण्यात आले, त्यांचं देखील धन्यवाद. इम्तियाज मनियार भाई प्रीमियर मोटर्सचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून विजेत्या संघ मालकासाठी ही भेट आकर्षक 2 व्हीलर असणार आहे. मुकेशजी भंडारी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आणि अपंग हँडिकॅप मुलासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून 11,000ची त्यांच्या आगरी कोली एकता समाज मंडळ गोराई मुंबईच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. भाग्यश्री सुदर्शनजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत जोहे आणि सुदर्शनजी पाटील समाजसेवक हनुमानपाडा यांच्याकडून 5,000 रुपयाची आर्थिक मदत आहे. पेंटर लहू ठाकूर हमरापूर यांनी महाराजांची प्रतिमा आम्हाला दिली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मरपिशेट क्रियाडो साहेब आमचे उरणचे नामांकित उद्योजक यांच्याकडून आर्थिक मदत आहे, त्यांचं विशेष धन्यवाद. धनवीन स्पोर्ट्स अलिबागचे ओनर समीर भाऊ चौगले सरांकडून इथून आम्हाला सायकल इथे उपलब्ध करून देण्यात आले, त्यांचं विशेष धन्यवाद. गंगाराम देवजी मात्रे मळेघरवाडी यांच्याकडून 2,000 रुपये. समाजसेवक गोपीनाथ शेठ मोकल जो हे 2,000 तब्बल 2,555 रुपयाची आर्थिक मदत आहे, धन्यवाद. चला हॅलो, चला आपण टॉस जाऊया. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. एकीकडे सतीश पाटील सर, सर्व आमच्या दानशूर देणगीदात्यांचं खूप खूप धन्यवाद. सत्यवानजी पाटील गोल्डन डीजेचे सर्व पेन तालुक्यातील नव्हे, आता उरण आम्हाला पनवेल तालुका देखील गाठायचा आहे. पनवेल तालुक्यातील सुप्रसिद्ध डीजे साऊंड सिस्टीम सत्यवानजी पाटील त्यांच्या माध्यमातून या साऊंड सिस्टीमचं अरेंजमेंट आहे आणि आवाज आमचा जो आपल्यापर्यंत पोहोचतो आहे सुमधुर क्वालिटी ज्यांच्याकडे आहे ते गोल्डन डीजे. चला अक्षय पाटील सर, हिमांशू सूर्या अण्णा, कर्णधार निनाद तारेकर यांनी टॉस जिंकली. आता आपण विचारूया की टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. किती धावांपर्यंत रोखणार आहात? समोरचा संघ देखील तेवढाच चांगला आहे. किरण पाटील सध्या कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं कितीपर्यंत रोखणार आहात? सध्या किरण पाटीलचा फॉर्म बघता स्कोअर किती केला तरी तो कमीच पडणार आहे, पण आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. हे सनी प्रॉपर फिगर सांगितली नाही. किरणजी पाटील मला वाटतं रायगड समालोचक असोसिएशनचे पनवेल असोसिएशनचे खरं तर अध्यक्ष देखील आहेत. किरण पाटील हे नाव ऐकलं होतं, परंतु पहिलीच भेट त्यांच्या माझ्यासोबत होते. पण त्यांनी सांगितलं तुम्ही भरपूर फॉर्ममध्ये आहेत, 5 ओव्हरमध्ये आता तुम्ही किती टार्गेट ठेवणार आहात? टार्गेटचं तर बघितलं तर इथं भरपूर धावा होतात. काल पण 100, 85 म्हणजे कुठला टार्गेट इथं सेफ राहणार नाही आहे, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे. आणि बघूया, आमचे जरा 1-2 प्लेयर पण अनफिट झालेत. थोडासा टेन्शन आला होता, कारण मुख्य खेळाडू जे ऑप्शनमधले आम्ही घेतले ते सध्या अवेलेबल नाहीत, तर थोडी कस लागणार आहे, म्हणजे जास्त मेहनत आम्हाला करायला लागणार आहे. बघूया, प्रयत्न करू आम्ही. चला दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया, कारण मॅच सुरुवात झालेली आहे. भरपूर मोठे टार्गेट आहे आणि इथे बॉलला पाठवून दिले. स्क्वेअर लेगला 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
संघाला देखील एखाद्या खेळाडूला मैदानावर भरपूर वेळ या ठिकाणी थांबावं लागेल. स्विच हिटचा फटका आणि इथे मात्र आपण पाहू शकतात बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं आणि या वेळेला शक्तीपेक्षा युक्तीवर थोडस भर दिलाय बॅट्समन बाला धनवे यांनी. पहिल्या बॉलवर 2 आल्या, तदनंतर 2 बॉलवर 2 चौकार. स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं म्हटलं जातं. अगदी कासवाच्या गतीनं का होईना की थोडीशी प्रगती तुम्ही करणं गरजेचं आहे, परंतु थोडंसं टेम्परामेंट वेगळा ठेवलाय. यावेळी मात्र बैठा फटका मारण्याचा प्रयत्न, आउटफील्ड भरपूर फास्ट, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याने बॉलला पकडले. तोपर्यंत एक सिंगल फक्त अजून स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळेल. तब्बल आता धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना जिथे स्कोर कार्डवर 11 धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या अक्षय पाटील सर 18 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी केलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये पहिल्याच बॉलवर षटकाराने सुरुवात केली होती, परंतु इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर चौकाराने सुरुवात केली. म्हणजे दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर इथे मातब्बर आहेत हे असं म्हणावं लागेल. कुठल्याही खेळाडूला कमी लेखून चालणार नाही. हा टार्गेट देखील चेस करण्याची 88 धावा 89 धावांचं टार्गेट या ठिकाणी करायचं. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल आणि 1 धाव अजूनही ॲड होईल. परंतु हे 40+ क्रिकेट आपण पाहतो. इथे तुम्हाला P1चं षटक पाहायला मिळणार नाही. 6 खेळाडू मैदानाच्या बाहेर, ज्याच्यामध्ये मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप लॉंग ऑन लॉग ऑफ ही नेहमीचीच क्षेत्ररक्षणाची सजावट रचना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तर बॅट्समन पाहतोय तानाजी कडू. यावेळेला मात्र अगदी पाहिलं तर अगदी वाऱ्याच्या वेगानं बॉलला बॅटला फिरवली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. करणं फार गरजेचं आहे. आता दोन्ही खेळाडू वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे या 89चा देखील स्कोर सेफ असेल असं म्हणता येणार नाही. रिक्वायर्ड रन रेट सध्या आपण पाहतोय 17चा आहे आणि आता स्कोर कार्डवर धावा 18. 25 बॉलमध्ये अजूनही 71 धावांची गरज. यावेळी मात्र बॅटचा फेस लवकर ओपन झाला. बैठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं फसवलंय बॅट्समन. स्लोवर वन डिलिव्हरी. शेवटचा बॉल आपण पाहतोय डॉट आलाय आणि तदनंतर पहिली षटकाची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते, जिथे कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघाच्या देखील 18 धावा झाल्या होत्या आणि आता 40-11 स्टार कर्जत या संघाच्या देखील 18 धावा. अक्षय पाटील सर. निश्चित सर, आपण पाहतोय बाला धनवे एक मोठं नाव आहे कर्जत तालुक्यातील. मी मागच्या वेळेला भेंडकलवरती स्पर्धा झाली, त्या स्पर्धेच्या अगोदर अण्णाजी गावडे यांच्या पूर्ण युनिटनी ठरवलं होतं की संघ मालकाचं आणि कर्णधारचं इंटरव्ह्यू सेशन झालं होतं, मुलाखत झाली होती आणि हसरा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती मुलाखत मी कव्हर केली होती. माझ्यासोबत अजून 2 अँकर होते आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला मी यांच्या घरामध्ये गेलो, त्यांनी स्वतः ज्यावेळेला कर्जतचे नगरसेवक ते ओनर होते, त्यांचा मी इंटरव्ह्यू सेशन संपल्यानंतर बाला धनवे यांनी मला घरी घेऊन गेले त्यांच्या. अगदी आपण पाहिल्यानंतर पूर्ण चहू बाजूनी ट्रॉफीने घर भरलं होतं आणि ते अगोदर बोलले की मला वाटतं जवळपास 10 गोणी ट्रॉफीज मी आता आमच्या स्टोर रूममध्ये ठेवल्यात आणि ह्या तुम्ही बघतायत त्या ट्रॉफ्या. एवढ्या ट्रॉफ्याच आज त्यांच्या घरामध्ये आपण पाहिलं आणि कर्जत संघाच्या वतीने त्यांचा मुलगा आणि ते एकाच टीम मध्ये खेळतात असे बाला धनवे आपण स्ट्रायकेनला पाहू शकतो. एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची कर्जत तालुक्यामध्ये ओळख आहे. येस, कर्तृत्व आणि नेतृत्व हे कोणाकडून उसने मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनतच करावी लागते. अविश्रांत मेहनत हेच खरं यशाचं गमक आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं लाजवाब, कारण हा सन्मान आहे. तुम्ही खेळाप्रती तुमची असलेली आस्था, खेळाप्रती असलेलं तुमचं प्रेम, तुमची मेहनत आणि त्या मेहनतीवर तुमचा झालेला हा सन्मान आहे. आणि त्या ट्रॉफ्यास तुम्ही ज्या पद्धतीने आठवण करून दिलीत, म्हणजे हा देखील खेळाडू अतिशय कसलेला खेळाडू असं म्हणायला हरकत नाही. आणि आता ते स्ट्राईकला आता आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो तर द्वितीय क्रमांकाचं षटक हे कशा पद्धतीने हाताळलं जाईल त्याकडे लक्ष जरूर आहे. परंतु दुसरं षटक आहे एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सिली मिड ऑफ वरून त्यांना आता
ऍक्च्युली मिडॉनला तैनात केलं जात आहे की काय? आणि ही देखील एक कसरत आहे, कारण तुम्हाला P1चं षटक नाही, क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू हार्ड हिटर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकाने 2 बॉलवर 2 चौकार ठोकलेत तर एकाने 1 षटकार ठोकलाय. त्यामुळे या खेळाडूंच्या समोर आता क्षेत्ररक्षणाची सजावट करणं देखील कसरत आहे आणि ती सध्या गोलंदाज करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज मंगेश, गोलंदाजी मार्कवर मंगेश चव्हाण आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर बाळा धनवे बाळा धनवे सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यासाठी हाफ ट्रॅकर बॉल फिरवून दिला अगदी नटराज स्टाईलने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. दुसऱ्यासाठी पलटवार झाला. शुड बी डेंजरस, धोका होऊ शकतो. एकाच पटरीवर 2 गाड्या कधीच राहू शकत नाही आणि आता 1 विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. गरज होती का हा यक्ष प्रश्न सगळ्यांना पडलेला. दोन्हीकडून अगदी हाणामारी चालू होती. त्याच्यामध्ये या विकेटची गरज होती का? परंतु पहिली विकेट डाऊन. आम्ही करत होतो ते बाळा धनवे या ठिकाणी आउट होत असताना पॅन्डलच्या दिशेनं आपण पाहिले मार्गस्थ आणि तदनंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. चंद्रकांत ठाकरे गोलंदाजी मार्कवर आता. यावेळी मात्र बैठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिमिनेशन किती आहे ते पाहणं गरजेचं आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. हवाई सफर मिड विकेटच्या झोन मध्ये क्लिअर करतोय षटकार. बावीस मध्ये अजूनही 64 धावांची गरज आहे. मंगेश यांच्यावर हल्ला चढवलाय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर लेग 6 बॉल या ठिकाणी फिरवून काढलाय. फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक सिंगल फक्त स्कोर कार्डवर अजून होईल. या सिंगल नंतर आता स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर तब्बल धावा लागल्यात 26 धावा. अजूनही 21 मध्ये गरज आहे 63 धावेची. चंद्रकांत ठाकरे सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय. तानाजी कडू, चंद्रकांत ठाकरे. तदनंतर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. मनगटातल्या ताकदीचा या ठिकाणी वापर करावा लागेल. आता इक्के दुक्के से कुछ नाही चलेगा. सिंगल डबलने काही स्कोर कार्डवर फारसा फरक पडणार आहे, परंतु षटकाराची भाषा बोलावी लागेल. इथे मात्र फटका चांगला अगदी चॉप केला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अगदी सहज झेल पकडला जातोय आणि चंद्रकांत ठाकरे यांचा मात्र खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. आला पावली माघारी फिरवावं लागतंय. अगदी ऑस्ट्रेलियन डक घेऊन मैदानाच्या बाहेर. आमच्या स्टेजच्या समोर देखील नृत्य चालू आहे, तिकडे देखील आपण कॅमेरा मारायचा आहे. या 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने 40+ रायगड मास्टर बिग बॅश 2025 6वा आजचा दिवस, रविवारचा दिवस, आनंदाचा दिवस, खरं तर मजेचा दिवस आणि त्यामध्ये खेळाडूंसाठी एक पर्वणी. अर्थातच तुम्ही खेळत आहात, पाहत आहात 40+ मास्टर्स बिग बॅश लीग. गोलंदाज सय्यार मंगेश. पहिला बॉल बॅट अँड पॅडच्या मधीतून गेला की काय?
अगदी भन्नाट वेग धारण केला होता. यावेळी टप्पा देखील अचूक आपल्याला पाहायला मिळाला आणि अशाच प्रकारची गोलंदाजी खरं तर गरज आहे. कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाला 89 धावांचं फार मोठं टार्गेट या ठिकाणी त्यांनी सेट केलं होतं. समोरच्या टीमला 40-40 11 स्टार कर्जत या टीमला. हा देखील या ठिकाणी आपण पहा खोलवर टप्प्यावरचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, इट्स अ परफेक्ट यॉर्कर बॉल. आणि इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर नव्हतं बॅट्समनकडे आणि हा बॉल देखील आलाय डॉट. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती झाली डॉट बॉलने आणि तदनंतर स्कोर कार्डवर आता आपण पाहू शकताय दुसऱ्या षटकाची माफ करा आणि 26 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही 63 धावांचं आव्हान आहे, भरपूर मोठं आव्हान आहे. 18 बॉलमध्ये 63 धावा म्हणजे जवळजवळ रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 21चा आहे, प्रतिषटक 21. आणि थोडंसं महागडं म्हणावं लागेल, मुश्किल म्हणावं लागेल, परंतु ज्या पद्धतीनं सध्या आपण जर पाहिलं चंद्रकांत ठाकरे आऊट झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. संतोष घारे आणि तानाजी कडू या जोडीला, तानाजी यांच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. आता जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल कारण ते सेट बॅट्समन आहे. बॉलवर अगदी नजर त्यांनी जमावलेली आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर स्वतः संघाचे कर्णधार आयकॉन प्लेयर रघु परदेशी. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर दादरचा बादशाह किरण पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर सूर्य अण्णा हिमांशू सूर्य अण्णा कर्णधार निनाद तारेकर यांचा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग जरूर झालाय परंतु 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला नाही परंतु 2 धावा स्कोर कार्डवर. इथून आक्रमण करावं लागेल नाहीतर ही मॅच हातातून निसटून जाईल. 17 मध्ये 61 धावांची अजूनही गरज आहे त्यामुळे पल्ला फार मोठा आहे. रघु परदेशी यांचा हा बॉल स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत आणि हा बॉल देखील आला डॉट. रघु परदेशी खरं तर या संघाचे आयकॉन प्लेयर ज्यांच्यावर जबाबदारी आहे आणि जबाबदारी अगदी लिहिले या पेलत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक होलचा बॉल परंतु त्याला खोदून काढलंय डीप लॉंग ऑफला आणि तदनंतर आपण पाहतो बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अगदी फास्ट आहे, चौकार. आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅटचा या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न परंतु आलाय डॉट बॉल. खूप वेगाने पिचिंग केला हा बॉल. 8 बॉलमध्ये 19 धावा सध्या तानाजी खेळत असताना त्यांच्याकडे जबाबदारी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा नटराज स्टाईलने बॉलला फेकून दिलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स गेलाय की काय पंच आपल्याला कळवतील तोपर्यंत येस पंचांचा इशारा आलाय 1 बाउन्स. इट्स अ ग्लोरियस 4. सुंदर देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतात अगदी देखणं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि या समर्थ लाईव्हच्या माध्यमातून आपण जे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेचा आनंद घेतात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या सोबत रोशन मात्रे जोडले गेले समर्थ लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा. त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते आणि तदनंतर एक सिंगल अजूनही स्कोर कार्डवर ॲड झाली. आता सिंगल डबलचा खेळ राहिलेला नाही. अक्षय पाटील सर इथे आक्रमक रवैया धारण करावा लागेल. रघु परदेशी यांचं हे षटक जर आपण पाहिलं तर अगदी कंजूस गोलंदाजी ज्याच्यामध्ये 3ऱ्या बॉलवर एक चौकार आलाय, 5व्या बॉलवर एक चौकार आलाय पण त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 11 धावा फक्त या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. दुसरं षटक देखील कंजूस गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले मंगेश आणि
ह्या 2 ओव्हरचा विचार केला तर या 2 ओव्हरनी पूर्णपणे आता प्रेशर बिल्टअप केलंय 40-40 11 स्टार कर्जत. कारण आता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 12 बॉलचा खेळ 12 बॉलमध्ये आता करायचे असतील 52. 12 बॉलमध्ये 52 धावा करायच्या आहेत. महागडे या मैदानाचा जर आपण विचार केला तर या मैदानावर धावा भरपूर होतात. जिथे आपण ॲज अ क्रिकेट समीक्षक म्हणून जर विचार केला तर स्क्वेअर लेगची बाउंड्री देखील आपल्याला इकडे या बाजूला जवळ जी आपण हनुमानपाडा एंडनी आपण जर पाहिलं तर ही जवळ आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील थोडंसं आपल्याला जवळ पाहायला मिळतंय. तर याचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी धावा भरपूर येतात. परंतु कौतुक ह्यांचं देखील करावं लागेल. जे खेळाडू ज्या पद्धतीनं सध्या 40+ खेळाडू देखील आक्रमकता धारण करतात त्यांचा विचार केला, त्यांचा क्लासचा विचार केला तर मी म्हणेन एक सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग लाईन देखील आपल्याला 40+ काही खेळाडूंचे पाहायला मिळते. आणि म्हणूनच की काय सातत्यपूर्ण सराव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतं. आणि अक्षय पाटील सरांनी देखील उल्लेख केला होता की 40+ खेळाडूंमध्ये एक विशेष शिस्त आहे आणि त्याचा विचार केला तर ते देखील चांगला खेळ सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता थोडंसं कठीण आव्हान आहे. 12 मध्ये 52 करायचे आहेत. चला शुभागमन ज्यांचा आमच्या या व्यासपीठाच्या दिशेनं होत आहे. अगदी डाऊन टू अर्थ माणूस आपण पाहतो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारणारे अर्थातच छाया रिसॉर्टचे ओनर सर्व अर्थात संजय पाटील बॉस यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि अक्षय पाटील सर जर आपण पाहिलं तर डाऊन टू अर्थ हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि क्रिकेटची भरपूर सेवा या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे. ते संजयजी या ठिकाणी त्यांचं शुभागमन या आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं नतमस्तक होत आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी. परंतु बॉस यांचं एक वैशिष्ट्य अगदी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत प्रवीणजी पाटील यांचं देखील शुभागमन. एवन जोडी अण्णाजी गावडे आणि अर्थातच संजय बॉस दोन्ही देखील रायगड जिल्ह्याचे दमदार अध्यक्ष. सूर्यकांत मस्कर, शशिकांत भंडारकर दादा आमचे असतील, अण्णाजी गावडे, संजय दादा असतील, बॉस ज्यांना संबोधित केलं जातं अशी एवन जोडी. सातत्याने मी अण्णाजी गावडे आणि संजय दादा बॉस यांना एकत्र खेळताना पाहिलंय. ज्या जेव्हा 40+ मॅचेस असतात त्यावेळेला ओपनिंगला हे दोन्ही फलंदाज येतात आणि संजय दादा यांची बॅटिंग काय जबरदस्त अफलातून आम्ही सातत्याने रसायनीच्या मैदानावर बघितलेली आहे आणि गोलंदाजी देखील तेवढीच आक्रमकरित्या करतात. असे आमचे संजय दादा बॉस यांचे शुभागमन आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, 1 मोर विकेट डाऊन. आणि आता ज्या काही आशा पल्लवित झाल्या होत्या त्या देखील संपुष्टात आलेल्या आहेत. आणि कारण आता टार्गेट फार मोठं आहे. 2 षटकांमध्ये 52 करायचे होते. आणखीन एक विकेटचं पतन झालंय आणि आता पूर्णपणे उतरती कळा लागली. 40-40 11 स्टार कर्जत या संघाला कुठे ते स्ट्रॅटेजी चुकली. परंतु धावांचा जो डोंगर रचला गेला होता कपिल एंटरप्राइजेस रसायनी ज्याच्यामध्ये पवन यांची जी आक्रमक खेळी 53 धावांची आणि त्याच्या जोरावर 89 धावांचं टार्गेट सेट केलं होतं 40-40 स्टार 11 या संघासाठी. तिथून एक प्रेशर बिल्टअप झाला होता या धावसंख्येचा. इथे फटका चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं टक असा आवाज बॅटवर आला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करण्यासाठी बॉल सीमारेषा पार षटकार.
जागी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु यावेळेला डॉट बॉल गेलाय. परंतु आता 7 मध्ये करायच्या 44. इट्स हार्डली इम्पॉसिबल. इम्पॉसिबल मध्ये आय एम पॉसिबल असतं, परंतु काही गोष्टी असतात ज्या तुमच्या पॉसिबल होऊ शकणार नाहीत. कारण इथे आपण जर पाहिलं तर हा बॉल लेग स्टिकला सोडून जाणारा पंचांचा वाईडचा इशारा आलाय. करायचे 7 मध्ये 43. मान्यवरांची बांदेआळी सध्या आमच्या व्यासपीठावर संपन्न झालेली आहे. ओ यावेळेला आणखीन तेज तरार, परंतु अंपायरकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि केवळ एक षटकाचा खेळ या ठिकाणी आता बाकी आहे आणि एका षटकामध्ये आपल्याला करायचे आहेत 43 धावा. एका षटकामध्ये 36 होऊ शकतात अक्षय पाटील सर, परंतु 43 धावा, परंतु काहीतरी मॅजिकल या ठिकाणी घडावं लागेल. परंतु क्रिकेटमध्ये एवढं मॅजिक तर घडणार नाही. परंतु याच दरम्यान आमच्या मैदानावर ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, रात्री तुम्ही पाहिलं असेल स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 वडावच्या मैदानावर छत्रपती संभाजी मैदानावर जे चालू आहे आणि त्यांचा गोड आवाज सध्या आपण रात्रीच्या नाईटच्या मॅचला आपण ऐकलेला आहे. आणि करपले गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर क्रिकेटची भरपूर सेवा ज्यांच्या समालोचनातून आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे जवळचे मित्र आदरणीय जितेंद्र पाटील सर यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. 6 मध्ये करायचे 43 धावा. अर्थातच 6 चेंडू आणि 43 धावा. त्यामध्ये पाहुण्यांचे देखील शुभागमन आहे. संजय दत्ता बॉस आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी पाटील यांनी मात्र आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आज उपस्थिती ते लावलेले आहे. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीनं आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा ओट टू कॉम्बॉक्स. येस, आपण रायगड प्रीमियर लीगचं ऑक्शन पाहिलेलं होतं आणि त्या ऑक्शनच्या वेळेला संजय दादा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक गोष्टीची दखल ते पाहत होते, प्रत्येक गोष्ट अगदी पाहत होते. म्हणजे एवढं डाऊन टू अर्थ मी व्यक्ती सर्वप्रथम पाहिलेलं आहे हे या ठिकाणी मला नमूद करावं लागेल. इथे झेल ड्रॉप झाली आणि परंतु विशेष काही फरक पडणार नाही मी म्हणेन कपिल एंटरप्राइजेस रसायनी या टीमला. कारण आता मॅच हातातून अगदी जसं आपण पाहिलं ना, मुठीमध्ये वाळू आपण पकडतो आणि ती वाळू जसशी हातातून सरकत जाते तशा पद्धतीनं ही मॅच आता 40-40-11 कर्जत या संघाच्या माध्यमातून हातातून निसटून चाललेली आहे आणि सन्माननीय जितेंद्र पाटील सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कारण अक्षय पाटीलचा सरांचा मी विशेष उल्लेख करतो, कारण ही सेवा ते सातत्यानं समालोचनाच्या माध्यमातून देत असतात. जिथे जिथे जे जे आदराने बोलवतील त्या त्या ठिकाणी सर नेहमीच पोहोचत असतात. आणि ते मात्र पहा अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवर पिचिंग केलं या बॉलला आणि तदनंतर आलाय डॉट बॉल. या मॅचमधलं आता आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं आणि विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहत आहात. कपिल एंटरप्राइजेस रसायनी हा संघ आता फक्त या मॅचची औपचारिकता फक्त बाकी आहे. फटका चांगला आहे यावेळेला आपण पाहतोय, परंतु बघा ना, पीक मरून गेल्यानंतर आलेला पाऊस काही कामाचा नसतो तसा हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त या स्कोर कार्डचं फक्त आकडे स्कोर कार्डवर वाढवू शकतो, परंतु या मॅचचा रिझल्ट हा षटकार नक्कीच बदलू शकणार नाही. आता ही मॅच जर आपण पाहिलं तर कपिल एंटरप्राइजेस रसायनी या संघाच्या दिशेनं झुकलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हा संघ खरं तर पुरस्कृत केला गेलेला आहे. कपिल एंटरप्राइजेस रसायनी अशोकजी पारंगे आणि अण्णा गावडे यांचा हा संघ पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचा वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळतोय. एक धाव स्कोर कार्डवर ॲड होईल, परंतु कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं सध्या आपण पाहिलं टीम मालक देखील खुश असतील, कारण पहिल्याच मॅचमध्ये त्यांचा संघ या विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. आणि पवन मातकर यांची जी आक्रमक खेळी आज पाहायला मिळाली, कौतुकास्पद कामगिरी. ना टायर्ड है ना रिटायर्ड आहे, ज्या पद्धतीनं जी आक्रमकता धारण केली. एक रन शॉट पंचांचा इशारा आणि म्हणून पंचांना देव म्हटलं जातं. अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवून आणि डोळ्यामध्ये तेल घालून पंचांना त्यांची भूमिका करावी लागते आणि एक रन शॉट इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. आणि पंचांचं काम किती जिकिरीचं असं हे आपल्याला पाहायला मिळतंय. दोन बॉल अजूनही 34ची गरज आहे. सामन्यातली रोमहर्षकता अगोदरच संपून गेलेली आहे, आता फक्त औपचारिकता उरलेली आहे.
2 बॉलमध्ये अजूनही 34 धावा करायच्या आहेत, परंतु रन रेट पाहिले जातील, त्यामुळे प्रत्येक धाव ही या ठिकाणी नक्कीच उपयोगाची असणार आहे. हो, यावेळी मात्र फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल त्याच्याकडून पकडला गेलाय. आणखीन एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. फक्त शिल्लक असेल. गणेश देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आता औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्या मी कौतुक करेन अक्षय पाटील सर सध्या आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेले 5 दिवस ज्यांच्या सुमधुर आवाजाने ही स्पर्धा संपन्न होत आहे आणि सध्याच्या घडीला फटका खूप चांगला देखना फटका